अधिक माहिती देण्यासाठी गिरीश कांबळे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात, आता काय वातावरण पाहायला मिळतंय? कुठला प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी आलेला आहे का आणि कुठला लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे का? मी सध्या घटनास्थळी आहे, घाटकोपर इथल्या, ज्या ठिकाणी ही दरड कोसळली आणि सध्या फक्त पोलीस अधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। अद्याप कोणताही राजकीय नेता या ठिकाणी आलेला नाही किंवा फक्त पोलीस अधिकारी सध्या या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत। आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह मिळालेले आहेत, मात्र इतरांना अद्यापही त्या ठिकाणचं काम आहे ते सध्या सुरू आहे। NDRFचे जवान असतील, सर्वच युद्धपातळीवर सध्या काम सुरू आहे। वरून पाऊस पडतोय, त्यामुळे थोडासा या ठिकाणी समस्या येत आहेत, अडचणी निर्माण होत आहेत बचाव कार्य करत असताना। मात्र तरी देखील सध्या युद्धपातळीवर या ठिकाणी हे काम सध्या सुरू आहे। पोलिसांकडून तसंच NDRF जवान असतील ते या ठिकाणी आहेत। खरं तर पहाटे 3 वाजता ही घटना घडलेली आहे। 4च्या सुमारास पालिकेकडे या घटनेची नोंद झाली, त्यानंतर मग NDRF जवान आहेत ते सर्व या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे। आणि आता या बचाव कार्यात आपण बघितलं तर आतापर्यंत 2 जणांचे जे मृतदेह आहेत ते ताब्यात घेतले। पोलीस वरिष्ठ अधिकारी आहेत ते या ठिकाणी येऊन या घटनेची सर्व पाहणी केलेली आहे। नेमकं काय झालं आहे या सगळ्याची माहिती सध्या पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली जाते आहे। मात्र सध्या इथले स्थानिक नेते असतील किंवा इथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील ते या ठिकाणी अद्याप पोहोचलेले नाही आहेत। आणि हा जो संपूर्ण भाग जर पाहिलात तर संपूर्ण हा डोंगराळ भाग आहे आणि त्यामुळे काल खरं तर पाऊस आहे तो मुसळधार पाऊस पडतोय, संततधार पावसाच्या, त्यामुळे जी दरड कोसळली आहे। खरं तर हा संपूर्ण भाग आत्ता देखील धोकादायक स्थितीतच आहे। लोक या ठिकाणी राहतात ते धोकादायक स्थितीत राहत आहेत, त्यामुळे सध्याची ही स्थिती आपण बघतोय। अजूनही बचाव कार्य सुरू आहे, त्यामुळे सध्या पोलिसांकडून जे सांगितलं जातं आहे ते 5 ते 6 जण या ठिकाणी आत अजून असल्याची भीती सध्या प्राथमिकरित्या त्यांनी सांगितली आहे। गर्दी या ठिकाणी सकाळपासून होती, त्यामुळे पोलिसांना देखील या ठिकाणी बघितलं तर काम करताना थोड्याशा अडचणी येत होत्या। त्या इथल्या स्थानिक होते, दुकानं आहेत त्या आजूबाजूला, गाड्या आहेत, त्यामुळे मोठी समस्या या ठिकाणी येत होती। त्यामुळे आत्ता सद्यस्थितीत हे काम आहे ते युद्धपातळीवर सध्या सुरू आहे। अजून किती वेळ लागेल हेही सांगता येणार नाही, कारण पाऊस पडतोय, त्यामुळे थोड्याशा अडचणी या ठिकाणी सध्या बचाव कार्यात येत आहेत आणि त्यामुळे थोड्याशा समस्या या जाणवतात। मात्र तरी देखील बचाव कार्य आहे ते सध्या सुरू आहे। एकंदरीत जे नातेवाईक आहेत ते देखील या ठिकाणी येत आहेत। नेमकी त्यांच्याकडून संपूर्ण माहिती आहे ती घेतली जात आहे, त्यांचे कोणी नातेवाईक आहेत की नाही याबाबतची माहिती घेतली जात आहे। त्यामुळे हे काम सध्या जे सुरू आहे आपण बघतोय, पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फौजफाटा आहे। मनसेचे नेते भानुशाली आपल्यासोबत आहेत। काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे, काय सध्याची परिस्थिती खूप विकट आहे एकदम। 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 4 ते 5 लोक आत्ताही आतमध्ये दबलेले आहेत अशी माहिती मिळते आहे। पण देव करे की ते सुखरूप बाहेर यावं, आम्ही एवढीच प्रार्थना करू शकतो। सध्या संपूर्ण जर परिसर पाहिला तर धोकादायक आहे। लोक देखील म्हणजे धोकादायक अशा स्थितीत या ठिकाणी राहत आहेत। याबाबतचे काही तुम्ही पालिकेशी किंवा काही पदाधिकाऱ्यांशी किंवा अधिकाऱ्यांशी काही चर्चा केली का? पालिका काय करते माहिती आहे, दरवर्षी पाऊस आला की ह्या लोकांना नोटीस देते की तुम्ही धोकादायक जागेवर राहताय, परंतु फक्त नोटीस देऊन काम होणार आहे का? नोटीस दिल्यानंतर तुम्ही त्यांना कुठं शिफ्ट करताय का? HDL सारखा आमच्या इथे एक मोठा महाराष्ट्र शासनाचा कॉम्प्लेक्स आहे, तिथे 10,000 घरं बंद पडले आहेत। तुम्ही त्यांना राहायची सोय करून द्या पावसामध्ये, पण असं काही करत नाही। महानगरपालिकेचे अधिकारी नोटीस देतात, पण त्यांच्या हातात पण नाही ना त्यांना तिथे शिफ्ट करणं, की महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांनी ठरवलं की आम्ही तुम्हाला HDL मध्ये करतो, असं तर होत नाही। त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांचे परवानगी लागतात, परंतु असं काही प्रकार होत नाही। फक्त आता माणूस मेलेत, येणार 5 लाख 10 लाख किंवा आता मला वाटतंय की 15 लाख देतील स्वतःला मोठं। नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।